नमस्कार मंडळी, अर्चना कुलकर्णी एकेज रेसिपी वर्ल्ड या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंबट गोड चवीची झणझणीत अशी कवठाची पारंपरिक चटणी। तर बघा, इथे मी एक मध्यम आकाराचं कवठ घेतलेलं आहे। कवठ घेताना नेहमी वजनाला हलकं असेल असं घ्यायचं। वजनाला हलकं असलेलं कवठ नेहमी पिकलेलं असतं, त्यामध्ये गोड आंबटपणा छान रुजलेला असतो। तर असंच कवठ आपण चटणीसाठी निवडायचं आहे। आता हे कवठ आपण फोडून घेऊया। कवठाचं वरचं कवच जे असतं ते बऱ्यापैकी टणक असतं, त्यामुळे फोडायला जरा वेळ लागतो। हे बघा, इतका छान पिकलेला गर आहे या कवठामध्ये। आता हा सर्व गर आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊ। खरं तर उन्हाळ्यामध्ये कवठ रेग्युलर खाल्लं पाहिजे, कारण हे शरीराला थंडावा देणारं आहे। विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे हे इम्युनिटी बूस्टर तर आहेच। कवठामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे हे पोट साफ होण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे। त्याचबरोबर स्किनसाठी पण ह्याचा खूप छान उपयोग होतो। त्यासाठी आपण नियमित उन्हाळ्यामध्ये तरी रेग्युलर कवठ खाल्लं पाहिजे। लहान मुलांनासुद्धा मार्केटमधले टोमॅटो सॉस, केचप देण्यापेक्षा आपण अशा घरगुती चटण्या जर बनवून दिल्या तर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे हे सगळं। तर बघा, मी इथे सर्व गर काढून घेतलेला आहे आणि हा एका छोट्या वाटीत घेतला आहे, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज पण घेता येईल। तर साधारण एक छोटी वाटी भरून हा गर पूर्ण झालेला आहे, तर तेवढाच गूळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। बघा, कवठ जर असं छान पिकलेलं असेल तर एवढा गूळ पुरेसा आहे, पण कच्चं असेल तर गुळाचं प्रमाण मात्र आपल्याला वाढवावं लागेल। आता हे दोन्ही जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीसाठी अर्चना कुलकर्णी एकेज रेसिपी वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता या चटणीची चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करून घेऊया। सुरुवातीला मी एक साधं मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर मिरे पावडर घालून घेतलेली आहे। झणझणीतपणा येण्यासाठी थोडंसं लाल तिखट मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अगदी छान बारीक असं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। गूळ आणि मीठ आपण सुरुवातीलाच ॲड केल्यामुळे चटणी वाटायला वेळ लागत नाही। बघा, ह्या पद्धतीने अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान बारीक वाटलं गेलेलं आहे। याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला चटणीसाठी हवी असते। तर ही सर्व चटणी मी वाटीमध्ये काढून घेतली आहे। बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे। तयार आहे आपली चटपटीत झणझणीत चटकेदार कवठाची चटणी। आता ह्या चटणीमध्ये आपण मिरेपूड, जिरेपूड घातलेली आहे, काळं मीठ घातलेलं आहे। अर्थातच ही त्यामुळे जास्त पौष्टिक झालेली आहे आणि असे कुठलेही पदार्थ आपण यात घातले नाही जे उपवासाला चालणार नाही। अर्थातच त्यामुळे ही चटणी उपवासासाठी सुद्धा चालणार आहे। तर मंडळी, नक्की ही रेसिपी ट्राय करा। मला खात्री आहे ही चटपटीत चटणी घरातील सर्व मंडळींना नक्की आवडेल। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।